जे होते त्यांना म्हणजे सीतामाईनं खूप असं कष्टातून म्हणजे त्यांना सांभाळलेलं होतं. अतिशय संस्कार दिले होते त्यांना. मग किंवा वाल्मिकींनी सुद्धा त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केले होते. त्यांना खूप म्हणजे ब्रह्मचर्य म्हणा, शौर्य या म्हणजे खूप आदर्श असे संस्कार झाले होते. तर त्यांच्यामध्ये सुद्धा आदर्श असे गुण होते. आणि लवची जी पत्नी आहे तिचं नाव आहे श्रुतकीर्ती. ती सुद्धा म्हणजे तिला लहानपणापासूनच शिकवलं होतं बघा, नारीचं सौंदर्य हे तिच्या म्हणजे आचरणामध्ये आहे. तर ती सुद्धा म्हणजे दुःखितांची सेवा करत होती किंवा म्हणजे धर्म, असे अनेक धर्माचे जे प्रश्न आहेत, धर्मसूत्र त्याचे जे प्रश्न त्याची उत्तरं ती देत होती. आणि जी कुमुदा होती, खुशची जी पत्नी होती कुमवदी, ती सुद्धा खूप अशी चांगली होती प्रकृती, म्हणजे दृढ स्वभावाची होती आणि म्हणजे अनेक औषधी वनस्पतींचं तिला विशेष ज्ञान होतं. आणि म्हणजे ती खूप धाडशीही होती आणि जे घायाळ प्राणी आहेत त्यांची ती सेवा करत होती. आणि म्हणजे सीताच्या ज्या म्हणजे म्हणजे सुना म्हणा किंवा लवकुशच्या ज्या पत्नी आहेत त्या खूप आदर्श होत्या. सीतामाईसारख्याच त्या सुद्धा आदर्श होत्या. तर म्हणजे त्यांचा विवाह हा वैदिक पद्धतीमध्ये झालेला आहे बघा. अयोध्या येथे लवचा विवाह झालेला आहे. तर वशिष्ठ ऋषी होते बघा, त्यांनी सुद्धा सीतामाईचं स्मरण करून त्या म्हणजे लवची पत्नी असेल किंवा कुशची पत्नी होती त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि जी सीतामाई तिची जी मर्यादा आहे म्हणजे तिचा आदर्श हा पुढे चालवावा असं त्यांना वचन दिलेलं आहे. किंवा तिची मर्यादा जी आहे ती जीवित राखावी, तिची परंपरा जीवित राखा असं सांगितलेलं आहे. श्रुतकीर्ती तिने सेवेचा मार्ग स्वीकारलेला आहे. म्हणजे रसोईपासून ते सभातक मंदिरापर्यंत सुद्धा ग्रामपर्यंत तिने सेवेचा मार्ग स्वीकारलेला आहे. किंवा अनुशासन असेल, ती करुणाची एक मिसाल होती. किंवा स्त्रियांच्यासाठी अनेक आश्रम खोललेली आहेत. नंतर स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि म्हणजे ज्ञानाच्या बरोबर त्यांनी जीवनाचं मौल्य याचं महत्त्व किंवा जीवनाचे मौल्य हे शिकवलेलं आहे बघा. आणि लवकेसात म्हणजे एक म्हणजे राजनीतीमध्ये सुद्धा किंवा जनकल्याणाचे जे विचार आहेत ते दोघे मिळून विचार करत होते. किंवा बघा जी कुमवती होती, कुशची जी पत्नी होती, ती सुद्धा म्हणजे तिने सुद्धा आपल्या राज्याबरोबर जे वनप्रबंध आहेत किंवा राज्यातील जी जंगलं आहेत ती वाढवलेली आहेत, त्यांचं रक्षण केलेलं आहे. किंवा औषधी ज्या वनस्पती आहेत त्यांचं रक्षण केलेलं आहे. किंवा त्यांनी म्हणजे वाटिका विकास, औषधी वाटिका म्हणजे औषधीची जी वाटिका आहे त्याचा विकास केलेला आहे. किंवा कुमवतीच्या ज्ञानामुळे सुद्धा बघा जे सुकलेले तलाव होते त्यांना सुद्धा पाणी फुटलेलं आहे किंवा ते जीवित झालेलं आहे. अशा प्रकारे ती म्हणजे अनेक प्राण्यांना म्हणा किंवा घायाळ प्राण्यांच्यावरती उपचार करत होती. अनेक संकटातून मार्ग काढत होती. आणि म्हणजे अनेक प्रश्नावरती युद्ध न करता म्हणजे संवादातून किंवा सेवेमधून ती समाधान अशी उत्तरं मिळवत होती. आणि त्यांनी म्हणजे कुशच्या पत्नीने किंवा लवच्या पत्नीने सुद्धा बघा जे राज्याचं संतुलन आहे ते म्हणजे राज्याचा विकास होण्यासाठी म्हणजे त्यांचं म्हणजे विकास होण्यासाठी संतुलन त्यांनी म्हणजे दिलेलं आहे. धन्यवाद.